नमस्कार मंडळीनो, आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. व्हिडिओची शूटिंग खूप सारी झालेली आहे आणि सगळ्याच गोष्टी पोस्ट करणं एकसाथ होत नाही, कारण रेंज मिळत नाही. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने व्हिडिओ पोस्ट करणं चालू आहेत आणि बनवणं पण चालू आहेत. आता आम्ही वरतून खाली चाललो आहेत, म्हणजे आम्ही सगळं लगेज वगैरे घेऊन सगळी मंडळी आम्ही गाडीने खाली जातो आहेत आणि हा खालचा जो नजारा आहे येताना, तो देखील खूप छान अप्रतिम आहे. वळणाचा रस्ता आहे, घनदाट झाडी आहे आणि ह्या झाडीतून हा मस्तपैकी रस्ता जातोय. नियोजन रस्त्याचं एवढं सुंदर आहे ना, की जाण्यासाठी एक वेगळा रस्ता आणि येण्यासाठी एक वेगळा रस्ता आहे आणि त्याच्यात कुठेच तुम्हाला कचरा, घाण काहीही दिसणार नाही. कारण तितकी काळजी ह्या लोकांनी घेतलेली आहे आपल्याकडनं. आणि त्याच्यामुळेच हे वातावरण अतिशय सुंदर दिसत होतं. इतकं सुंदर नजारा दिसत होता, की बघा पूर्ण शहर दिसतंय एका पॉइंटला. तर असं होतं, की आम्ही सगळेच असे वॉव करत होतो एकदम. कारण लहान लेकरापेक्षाही तो वेगळाच आनंद होता. कारण सगळं पांढरं शुभ्र शहर दिसत होतं. खूप स्वच्छता होती, खूप छान होतं. आता इथून पुढे आम्ही जेवढे मंदिरं बघू त्यातले बहुतेक आम्हाला जास्त करणं होणार नाहीत, कारण टाईम आमच्याकडे खूप कमी होता. एका दिवसात बालाजीचं सगळं संपूर्ण दर्शन होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टाईम द्यावा लागेल. जास्तीत जास्त तुम्हाला बुकिंग वगैरे करावं लागतील. आम्ही सहज निघालो आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त टाईम पण लागला नाही. पण टाईम गेला आमचा बराचसा. 2-3 दिवसातच आमच्याकडे फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. खाणं-पिणं होतं त्याच्यामध्ये आणि गोष्टी बघणं पण होत्या. आता आम्ही सुरुवातीला सगळ्यात पहिले इस्कॉनच्या मंदिरात जाणार होतो. खूप सुंदर अप्रतिम इस्कॉनचं टेम्पल आहे तिथे आणि हा बघा तुम्ही काय सुंदर नजारा दिसतोय. इथलं नजारे जे आहेत ना ते खूप सुंदर आहेत. खूप छान वाटतं बघायला. डोळ्यांनीच बघायला इतकं छान वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करणार होतो. कारण ह्या आठवणी राहतात. बराच टाईम गेला ह्याच्यामध्ये पण आमचा. पण ते खूप छान वाटत होतं. आता इथून पुढे आम्ही इस्कॉनचं टेम्पल, पद्मावती मंदिर आणि त्याच्यानंतर जुना बालाजी म्हणून आहे. आमच्या जे ड्रायव्हर आहेत बादशाहबाई, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. हे बघा किती सुंदर दिसतंय. अप्रतिम सिटी दिसते आणि ही कॅप्चर करताना त्यांनी आज आवर्जून गाडी स्लो केली, की ते आम्हाला बघायला भेटावं म्हणून आणि खूपच सुंदर नजारा होता. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट इस्कॉनच्या मंदिरात पोहोचलो. हे पण मंदिर खूप सुंदर होतं. इथे बाहेर शूटिंग अलाउड होती, पण त्यांनी आतमध्ये आम्हाला शूटिंग करू दिली नाही. कारण जनरली बऱ्याच मंदिरामध्ये इस्कॉनच्या आवर्जून शूटिंग करू देतात. पण इथला नियम होता, की शूटिंग करायची नाही. कारण इतक्या सुंदर त्या मूर्त्या होत्या ना आतमधल्या, त्याचा फोटो वगैरे कुठेही काढता नाही आला. एक छोटंसं तळं होतं आणि ह्या पायऱ्या वगैरे चढून मोठं मंदिर होतं खूप छान. तो आम्ही शूट घेतलेला आहे थोडासा. तो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी तो व्हिडिओच्या माध्यमातून थोडं मंदिर दाखवायचा प्रयत्न केला. माझ्या मिस्टरांनी शूटिंग चालू केली आणि सांगितलं, की "तू पुढे चल, मी थोडं-थोडं शूटिंग करतो, जेणेकरून जितकं-जितकं आपल्याला घेता येईल तितकं." त्यांनी खूप साथ दिली प्रत्येक गोष्टीला, कारण ते पाठीमागे मोबाईल घेऊन माझ्या येत होते आणि "तू चल, मी बाकीचं शूटिंग करतोय." कुणी रागवलं, की मी पटकन कॅमेरा खाली करतो, असं ते आमच्या दोघांचं ठरलं होतं. पण त्यांनी मंदिरापर्यंत जाऊस्तोवर कोणीही आम्हाला बोललं नाही. पण आतमध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी शूटिंग अलाउड केली नाही. आम्ही विचारून घेतलं होतं. दर्शन केले, आम्ही बाहेर निघालोत, कारण बाहेरचं पण शूटिंग काही नंतर घेतलं नाही आणि हे डायरेक्ट आता आम्ही जातो आहोत. 16 किलोमीटर आहे ह्या मंदिरापासून हे जुनं बालाजी मंदिर आणि ह्याची आख्यायिका आम्हाला जे आमच्या ड्रायव्हर साहेब आहेत त्यांनी सांगितले, की बालाजीने इथे येऊन पद्मावतीसोबत देवी पद्मावतीसोबत अगोदर लग्न केलं होतं इथे ह्या मंदिरामध्ये आणि इथून मग ते दोघं जण मेन जे बालाजी तिरुपतीमधलं जे बालाजी मंदिर आहे तिरुमलामधलं, तिथे वरी देवस्थानावरती तिथे जाऊन विराजमान झाले होते. अशी आख्यायिका आहे. संध्याकाळ होत आली होती या सगळ्या गोष्टीला आणि हा संध्याकाळचा मस्त सूर्यास्त चालू होता. आता इथून पुढे हे मंदिराचं बघा तुम्ही किती सुंदर डेकोरेशन होतं. इथे 10 दिवस एक प्रोग्राम असतो. ह्याला त्यांच्याकडे ब्रह्मोत्सव म्हणतात. 10 दिवस इथे वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्यांनी मंडळी येतात. टिपऱ्या, जसा आपल्याकडे टिपऱ्यांचा प्रोग्राम असतो, तसाच ह्यांच्याकडे टिपऱ्यांचा प्रोग्राम असतो. सगळ्या रस्त्याला त्यांनी लाइटिंगनी देवी-देवतांच्या अशा मूर्त्या लाइटिंगमध्ये तयार केल्या होत्या आणि त्या लांबूनच एवढ्या सुंदर दिसत होत्या. पूर्ण रस्त्याला त्यांनी लाइटिंग लावली होती आणि 10 दिवस तो प्रोग्राम अप्रतिम चालणार होता. आम्हाला काही यातलं माहिती नव्हतं. ड्रायव्हर आम्हाला सांगत होते आणि त्याच्यानंतर ते आम्ही बघण्यासाठी उत्सुक होतो, की काय मंदिर आहे? कारण मी देखील ह्या बालाजी मंदिराबद्दल कधी ऐकलं नव्हतं. असं काही मंदिर असेल आणि खरंच साक्षात बालाजी म्हणजे बालाजीच ह्या मंदिरामध्ये दिसतो. 5 सेकंद नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळ इथे दर्शन घेता येतं. लांबूनच देवाची मूर्ती छान दिसते आणि विशेष म्हणजे एक चांदीचा मुकुट ते आपल्या डोक्यावरती असा 2 मिनिटं प्रसाद म्हणून ठेवतात.
मला ती डोळ्याच्या समोरून ती मूर्तीच जात नाही, कारण ती अप्रतिम मूर्ती होती, खूप छान होती. मूर्तीच्या आतमधलं तर शूटिंग घेता नाही आलं, पण बाहेरचं जेवढं काही घेता आलं, हे तुम्ही बघू शकता, की काय रस्ते त्यांनी सजवलेले आहेत. अक्षरशः अख्ख्या रस्त्याने त्यांनी लाइटिंग लावली होती आणि संध्याकाळी तर हा नजारा अप्रतिम दिसत होता. खूप छान होतं. आम्ही जात होतो मस्तपैकी आणि बराच वेळ ह्या मंदिराला लागला होता, कारण खूप लांब होतं हे अंतर. आम्हाला त्याच्यानंतर जेवणं वगैरे करायची होती, पण अगोदर मंदिराचं शूटिंग घेऊ आणि मंदिराचं दर्शन घेऊ म्हणून आम्ही इकडे निघालो होतो. पद्मावतीमध्ये तर आम्हाला अलाउडच केलं नाही शूटिंगला, म्हणजे तिथे लगेच फोन जप्त केले. त्याच्यामुळं आम्ही ते बाहेरूनच दर्शन केलं, म्हणजे मन भरून दर्शन झालं. शूट वगैरे तिथलं काही झालं नाही. त्याच्यामुळे ह्या मंदिराला आम्ही खूप टाईम दिला. इथे बऱ्यापैकी गोष्टी अलाउड होत्या, पण आतमध्ये मंदिरात नाही मोबाईल नेऊ दिला. म्हणून जेवढं शूट घेतलं तेवढं बाहेरून घेतलंय. हे बघा तुम्ही पूर्णतः विष्णुदेवाचे अवतार, देवीचे रूपं, त्याच्यामध्ये गणपती, विष्णू, लक्ष्मी जेवढे काही देवी देवता असतील, लक्ष्मी आहे बघा इथे. सगळं त्यांनी लाइटिंगमध्ये तयार केलेलं आहे. हनुमान आहेत. इथे बघा बालाजीची किती सुंदर प्रतिकृती तयार केली त्यांनी. खूप छान लाइटिंगनी अशी डोळे दिपावशी अशी होती. मत्स्य अवतार आहेत. आता इथून अवतारांचं त्यांनी तयार केलेलं आहे. मत्स्य अवतार आहे. त्याच्यानंतर नरसिंह अवतार आहे. त्याच्यानंतर विष्णूचा अवतार आहे, वराह अवतार केलाय त्यांनी. बरेच विष्णूचे जेवढे 9 रूपं होती त्यांनी त्याच्यामध्ये ते तयार केलेले आहेत. तेव्हा नरसिंह अवतार परत आहे वाटतं. राम अवतार आहे आणि इतकं छान वाटत होतं ना ह्या मंदिराला बघतानीच. म्हणजे मंदिर बरंच लांब होतं, पण रस्त्याने जी शूटिंग केली होती, कृष्णाचा अवतार आहे, रामाचा आहे, परत रिपीट होते बघा इथे. त्याच्यानंतर कृमाचा अवतार आहे, घोड्यांवरती एक कल्की कल्की अवतार होता हा लास्टचा. आणि हळू आम्ही आता या मंदिराकडे पोहोचतो झालो. हे बघा लांबूनच हे मंदिराला किती डेकोरेशन केलं, एवढं सुंदर जर केलेलं होतं. गर्दी खूप कमी होती, कारण ह्या महिन्यामध्ये गर्दी कमी असते असं ते बोलतात. इथे त्याच्याबद्दल माहिती दिली. आता भाषा आपल्याला समजत नाहीये, पण आमचा ड्रायव्हर आम्हाला सांगत होता, की तुम्हाला इथे एवढा वेळ भेटेल, इथे असं भेटेल. तुम्ही प्रसाद इथला नक्की खा. इथे चिंचेच्या पाण्यातली अप्रतिम अशी खिचडी असते बनवलेली आणि ते खूप छान प्रसाद तिथे दिला जातो. खूप छान मंदिर होतं हे. तुम्ही जर कोणी जाणार असाल तर नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा. एवढी सुंदर बालाजीची ही बघा किती सुंदर प्रतिकृती तयार केली त्यांनी. पूर्णतः डेकोरेशन केलंय. आता हा आतमधला सीन आहे, जिथे आमची गाडी पार्क होणार आहे. एका ठिकाणी आम्ही पार्किंगला आता गाडी लावणार आहोत आणि गाडीतून उतरल्याच्या नंतर आता हे मधलं जेवढं शूट घेता येईल तेवढं आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. पटपट दर्शन करून निघायची गडबड होती सगळ्यांच्याच मागे. कारण 3ही झाली होती आणि जेवणं करून आम्हाला स्टे हॉटेल जिथं आमचं ठरलं होतं तिथे जायचं होतं. आणि त्याच्यानंतर हे बघा आतमधला हा जो व्ह्यू आहे, इतका छान होता ना हा, कारण पूर्णतः लाइटिंग होती सगळीकडे टाकलेली आणि थोड्याच वेळाने इथे दांडियाचा त्याचा खूप छान प्रोग्राम होता. आम्हाला जर जायचं नसतं ना, तर आम्ही संध्याकाळपर्यंत रात्रभर जरी म्हटलं तरी हा कार्यक्रम कव्हर करूनच जातो. आणि आमचा ड्रायव्हर पण म्हणत होता, की "माझं पण लक आहे हे प्रोग्राम बघायला भेटतोय, की तुम्ही जाऊ नका. मी तुमची जेवणा-खावणाची व्यवस्था करतो." पण आमच्याकडे टाईम नव्हता, कारण छोटे-छोटे मुलं होते, भुकेजलेले होते. भाताने आपल्या पोट भरत नाही. आपल्याला साधं महाराष्ट्रीयन जेवणच लागतं. त्याच्या हिशोबाने आम्ही एक हॉटेल ठरवलं होतं. तिथे आम्हाला जायचं होतं आणि सगळेजण थोडेसे आवराआवरी करत होते, की फोटो काढायचे आहेत म्हणून. इथून पुढचं जेवढं आम्हाला कॅप्चर करता येईल तेवढं आम्ही लांबून का होईना कॅप्चर करत होतो. खूप छान मंदिर वाटत होतं मस्तपैकी. इथे खूप सारे लोकं आले होते व्हिजिटला आणि त्याच्यानंतर आम्ही आतमधलं शूटिंग थोडंसं घेतलेलं आहे. दादा-वहिनी मस्त शौर्याला चलवत होते इथं छानपैकी आणि तो पण लुंगीमध्ये खूप छान दिसत होता. प्रत्येकजण आपलं फोटोशूट छान करत होतं. काही लेडीज होत्या इथं त्यांना आम्ही आम्ही सांगत होतो, की तुमचा आम्ही एक प्रोग्राम तिथे मेन बालाजीमध्ये पण बघितला. मग त्याही आम्हाला त्यांच्या भाषेमध्ये सांगत होत्या, की आत्ता पण प्रोग्राम आहे बघून जा म्हणून. आम्हाला जसं जमलं आम्ही हिंदीमध्ये त्यांच्याशी बोलत होतो. माझी आई सांगत होती, की आहे होता प्रोग्राम खूप छान आहे. आता ह्या दुसऱ्या पण लेडीज आहेत त्यांची प्रत्येकाची ड्रेसिंग वेगळी होती. आणि हे एका ठिकाणी त्यांनी मस्तपैकी एक बॅरिकेड्स लावून इथे काहीतरी प्रोग्राम होणार होता, त्याची तयारी चालू होती. पोलिसही भरपूर होते, म्हणजे इथे खूप मोठा प्रोग्राम असणार आहे. हे तुम्ही बघू शकता, की लाइटिंग वगैरे किती सुंदर लाइटिंगनी केले, डोळे दिपल अशी ही लाइटिंग होती. आणि आत्ता आतमध्ये तिकडे मंदिर होतं. ही शूटिंग घेतल्याच्यानंतर आम्ही आता आतमध्ये गेलोत आणि आतमध्ये जे मंदिराचा जे गाभारा वगैरे जे काही सजवलेलं होतं ना,
ते तर खूपच सुंदर होतं. मग आम्ही हळू आम्ही दोघे मागे होतो कारण आम्ही सगळी शूटिंग घेत होतो आणि एक-एक गोष्ट आम्ही बघत होतो, की किती सुंदर हे सजवलंय बघा तुम्ही. इथे लाइटिंग वगैरे खूप छान होती. खूपच मस्त. आता बाहेरचा नजारा बघून झाला, आता आम्ही आतमध्ये जातोय. आतमध्ये एक मोठं डोर होतं लाकडी आणि त्याच्यामधून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. बाहेरच्या पेक्षाही आतमध्ये इतकं सुंदर सजवलं होतं. एवढ्या फुलांची आरास केलेली होती. जागोजाग फुलं दिसत होते आणि हा पण परिसर खूप छान होता. तिथे मघवाशी जे मी देवाला हळदीचं हे करत होते, तर एका लेडीने सांगितलं, की ही गालाला हळद लावायची म्हणून मी माझ्या गालाला हळद लावली. त्या बाईंनी सांगितलं होतं मला भाषेमध्ये त्यांच्या, की देवाची हळद आहे तुम्ही आवर्जून गालाला लावा. म्हणजे आपण हळद खेळल्याचा फील होतो. असं त्यांचं महत्त्व असेल काहीतरी आणि आपल्याला भाषेचा थोडा प्रॉब्लेम हे बघा, हे किती मोठं दरवाजा आहे. आतमधून लोकं येत होते. मजबूत बांधकाम होतं आणि इथे काहीतरी बनवलेलं होतं ज्याच्यावरती अशी फुलांची सुंदर आरास होती. एक पूजा केलेली होती. कणकेचे उंडे त्याच्यावरती दिवे मांडलेले होते. इथे दिव्यांना, हळदीला, फुलांना, डेकोरेशनला खूप महत्त्व आहे. खूप सुंदर मंदिर होतं ते. एवढं सुंदर आणि आतमध्ये बालाजी तर अप्रतिम. म्हणजे तो डोळ्याच्या समोरून तो देव जातच नाही एवढा सुंदर देव होता आणि मन भरून बघितलं जातं. इथली एक पद्धत पण खूप छान आहे, की ते सांगताना सांगतात, की डोळे बंद करू नका. कारण आपण काय करतो देवाला डोळे बंद करतो आणि खाली मान घालून दर्शन करतो. तर इथं उलटं आहे. इथं म्हणतात, की तुम्ही डोळे बंद करू नका. देवाला डोळे उघडे करून नीट बघा. कारण खूप फास्टमध्ये दर्शन असतं त्याच्यामुळे बॅरिकेड्स लावले होते. वरती जायची रांग होती आणि खूप दगडी जुनं मंदिर होतं. मी चलत-चलत दाखवत होते, की चला हळू या. जेवढी शूटिंग घेता येईल तेवढी घेता येईल. इथे असा देव बसलेला होता एक दगडांवरती. तो खूप छान होता म्हणजे एक अश्व होता. अश्वारूढ देव होता तो. आतल्या गाभाऱ्यातलं थोडंसं हळूच शूटिंग घेतलंय. तर किती सुंदर माळांनी सजवलेलं होतं हे. खूपच अप्रतिम आणि जुन्या बांधणीतलं हे मंदिर होतं, बांधकाम होतं जुनं. इकडे बाजूला प्रसादालय होतं. केळीचे खांब रोवले होते आणि माळा सगळीकडे टाकलेल्या होत्या. वाद्य करणारी मंडळी बसले होते. फिरून आम्हाला तिथे आतमध्ये मंदिरापर्यंत जायचं होतं. त्यांना सांगत होते, की जेवढं होईल तेवढं शूटिंग घ्या. कारण तिथे आमच्यासमोरच एक जणाचा फोन जप्त केला होता. त्याच्यामुळे आम्ही अर्ध्यापर्यंत शूटिंग घेतली आणि आम्ही त्याच्यातच समाधानी होतो. कारण देव आम्हाला बघायचा होता. शूटिंग जर करत बसलो असतो, तर आतमध्ये बघा गर्दी कितीतरी दिसतीये आणि लोकं येत होते, गोविंदा, गोविंदा करत होते. त्याच्यानंतर थेट बाहेर आलो, कारण आतमध्ये दर्शन अलाउड नव्हतं. सॉरी व्हिडिओ अलाउड नव्हता. आता हळू बाहेर आल्याच्या नंतर कळालं, की ह्यांचे ग्रुप्स डिव्हाईड झालेले आहेत. तिथे वेगवेगळे ग्रुप तुम्ही बघू शकता. आणि आता ह्यांचा ब्रह्मोत्सव म्हणजे जो दांडियाचा जो प्रोग्राम होता तो चालू होणार होता. पण बॅड लकच म्हणायचं, की आम्हाला जावं लागतंय हा प्रोग्राम सोडून. हा प्रोग्राम खूप छान होता. वेगवेगळे ड्रेसिंगचे लोकं इथं बघू शकता तुम्ही दिसतायत. आणि त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी स्पेशली हत्ती आणलेले होते सजवलेले. हत्तींचा पण शूट आहे पुढे. आतमधलं दर्शन आटपून आम्ही थेट बाहेर आलो. प्रसादही खाल्ला, पण तिथलं शूट राहिलं करायचं. म्हटलं कुणी रागवायच्यात आपण गेलेलं बरं. आणि त्याच्यानंतर हे हत्ती दिसले आम्हाला. अप्रतिम हत्तीची सजावट केलेली होती छानशी. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला दाखवायच्या होत्या, पण त्या काही अभावी दाखवता नाही आल्या. पण हे खूप सुंदर होतं, मस्तपैकी सजवलेलं होतं. त्याच्यानंतर आता आमचे हे 3 दिवसाचे जे प्रोग्राम होते ठरवलेले ते संपणार होते आणि आता आम्ही जेवण करून थेट आमचं जे जिथे रूम्स ठरवले तर तिथे जायचं होतं. कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 8ची गाडी होती. ह्या संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बघणं, फिरणं आणि त्या कॅप्चर करणं बराच टाईम गेला. तरी ह्याच्यामध्ये आम्हाला आडवा गोविंदा म्हणून जो आहे खाली, त्या गोविंदाच्या मंदिरात जायचंच राहिलं. कारण टाईम नव्हता, उशीर झाला इथून पुढे आम्ही पद्मावतीला गेलो. पण पद्मावतीचं शूटिंग काही काढताच नाही आलं. कारण तिथे लगेच मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्यामुळे ते बाहेरचंही मंदिराचं शूट राहिलं. ह्याच्यातच आम्हाला जास्त आनंद आहे, की हे आम्हाला नवीन होतं. बघायला भेटलं. पद्मावतीचं दर्शनही खूप छान झालं आणि त्याच्यानंतर आम्ही थेट खाली गेलो. हे आमचे ड्रायव्हर आहेत बादशाहबाई यांनी खूप छान मदत केली आणि हा व्हिडिओ इथेच संपला. आता आम्ही संध्याकाळचं जेवण आणि हॉटेलवर जाणार आहोत. तसा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.